रोहित साळुंकेला तर आज चारही बाजूने डॉक्टरांनी घेरलं होतं ना भाऊ. सकाळी सकाळी काय काय येडे लोक येडे चाळी करीत होते. नंतर काय तुम्हाला तर आपली फॅन फॉलोईंग माहितच आहे. आपल्याला कोणी येतं भाऊ फोटो काढून द्या, भाऊ फोटो काढून द्या. म्हणलं काढा. तेवढ्यात जिनू भेटला म्हणे भाई मेरे को भी तेरे ब्लॉग मध्ये. म्हटलं आजा फिर. आज तर तुमच्या भाऊला काहीच काम नव्हतं. म्हटलं चला मग आज कुछ तुफानी करते है. भाऊ आला तुमचा. मग आपल्या विकीदादांच्या साफल्य क्लिनिकला स्वामी नरेंद्राचार्य महाराज अंतर्गत रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. मग इथे मीही आलो. म्हटलं चला आपने वजह से किसी का तो भला होगा ना. साईडला येऊन बघतो तर काय केळीने भरायला कॅरेट ठेवलेलं होतं. नंतर मग काय एक 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 करून सगळ्या केळ्यांचा कार्यक्रम वाजून दिला भाऊनी. तर शेवटी एकदाचा आपला नंबर आला भाऊ. तेवढ्यात तिकडून डॉक्टर आल्या भाऊ म्हणाल्या यांची प्रोसेस फास्ट करा रे भाऊ, नाही तर ते लहान मुलांसाठी फ्रुट्स आणलेले हेच त्याचा गेम करून टाकते. गजब बेइज्जती है. आज मी रक्तदान केलं न उद्या त्या रक्तदानामधून कोणाच तरी आयुष्य वाचेल या आशेने मी आज खूप खुश आहे. आपल्यासाठी साधं व समोरच्यासाठी नवीन जीवन. रक्तदान केल्याने शरीरात नवीन रक्त तयार होतं. म्हणजे शरीर म्हणतं चला रिफ्रेश करूया. म्हटलं बस झालं आता लोकांना ज्ञान द्यायचं काम. चला चुपचाप घरी. मी शॉपला येतच नाही तर लगेच डॉनची एंट्री झाली तुझ्या आपल्या शॉपला. आज तर आपल्याला थोडी पण एनर्जी राहिलेली नव्हती. म्हटलं चला मग एनर्जी आणूया. मग आपला काय अंदर सुद्धा सुप्रसिद्ध भेल. तिथे गेलो. मग आपली भेळ वगैरे घेतली. तिथं आपला फॅन होता. फॅनला मी पुढून हात केला पण फॅननी काय नकार दिला. या भाऊंच्या नकारानंतर तर मला तर हसू आलंच पण बाकीचेही हसायला लागले ना भाऊ. आपल्या धंदोवर तर बसलेली होती. मग आलो मी भूषण वॉशिंग सेंटरला. मग गाडी वॉश वगैरे केली. मग आता आपल्याला बाहेर जायचं होतं. भेटू आता आपण पुढच्या ब्लॉग मध्ये.